नको ग. काय नको नको? अगं चव नाही तोंडाला. चव नसलं तरी खायचंय. डॉक्टरांनी औषधं दिली आहेत अगं, मग पोटात काही नको का? तिखटची राख, थालपीठ असं काहीतरी आण ना. हा चमचमीत हवंय, पण तुला हे काही चालणार नाहीये. जोपर्यंत तू बरी होत नाहीस तोपर्यंत तुला हेच खायचंय. पालक सूप, ज्यूस, फळांचा ज्यूस, कारल्याचा ज्यूस, मुगाच्या डाळीचं पाणी, कळलं? बेबी डार्लिंग ऐक ना जरा मी काय म्हणतो. शांत बस मोरू. अगं अगं मला काय म्हणायचं ती ऐक तरी जरा. मला नाही ऐकायचंय. बेबी ताई, सगळेजण मला सांगतायत की मला आधी पुसावे लागेल, कपडे धुवावे लागतील, भांडी घासावी लागेल. सॉरी सॉरी आंटी. बर्फी बर्फी आलीस? तूच राहिली होतीस. ये ना ग ये ये ये. बोल ना. मला अक्कल शिकवायला आलीयस ना? नाही तसंही या घरात घरच्या लोकांपेक्षा घरचे नोकरच जास्त तोंड वाजवतात. मी तुम्हाला काय अक्कल शिकवणार बेबी ताई, पण जरा वेळ बाईंसोबत बसा ना. त्यांना गरज आहे तुमची, त्रास होतोय त्यांना. बेबी मला शिकवू नकोस हा. नोकर आहे, चौकातीत राहा. मला मला नातं शिकवू नकोस. त्या आई आहेत तुमच्या. 4 शब्द इकडे तिकडे बोलले तरी फार मनावर घेऊ नका तुम्ही. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये ना? हा थांब थांब तू. तुला ना आता चांगलंच कामाला लावते. बेबी अगं मी इस्त्री केल्यात ते. गप. आता तोंड चालवण्यापेक्षा ना हात चालव. माझं सगळं कपाट आवरायचं. नोकर कुठली? नको नको मला ग. नको ग मला. चळवा दे. सासू असे नुसता. जी तुला काय समजायचं ते समज, पण तुला हेच खायचंय. आकर लवकर. चल चल झालं झालं संपत आलं. घे घे. एवढंच आहे एवढंच आहे. संपलं एवढं आहे ग, संपलं. बास. झालं झालं पोट संपलं. भरलं माझं. व्हेरी गुड व्हेरी गुड. बेबी झालं नाही. अजून झालं नाहीये. बेबी काय करतेस? गप्प बस. परत जर मम्माचा विषय काढला ना तर तुला अजून कामाला लावेन. कामाची भीती कधीच नव्हती ताई, कधीच नाही. फक्त एवढंच वाटतं, तुम्हा मायलेकींमधला दुरावा कायमचा संपून जावा. प्रेमापोटी बोलतात त्या. गेट आउट. निघ.
तर आय मी अच्छा, हा फिरंग्या माझ्यासाठी कॉफी बनवतोय तर. साखर किती? साखर नको, चांगली नसते तब्येतीसाठी. गुड. आज कसं काय एकदम माझ्यासाठी कॉफी वगैरे बनवतोयस? नाही म्हणजे एवढी काळजी कशी काय माझी? माझं ना बाईआजीवर जीवापाड प्रेम, त्यामुळे ही कॉफी पण बाईआजीसाठीच. अच्छा, हो का? हा म्हणजे तू बाईआजीची इतकी काळजी घेतेस, रात्रभर जागरण करतेस, तुला पण हवीच ना कॉफी. म्हणून मी कडक कॉफी तुझ्यासाठी. आणि माझ्याची कॉफी पिशील ना तर तुझी झोप कुठे पळून जाईल तुला सुद्धा कळणार नाही. तू काहीही म्हण, पण तुला घरातल्या सगळ्यांची काळजी असते. पण मान्य करेल तो फिरंग्या कसला? थँक्स. वेलकम. वाव, एकदम रिफ्रेशिंग कॉफी बनवलीयस. थँक्स. फिरंग्या, परदेशात जाऊन बाकी काही नाही, पण कडक कॉफी बनवायला शिकलास. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. यु नो व्हॉट, जेव्हा मी US ला होतो तिथे मी स्वावलंबी व्हायला शिकलो. यू अंडरस्टँड? स्वावलंबी. ऍक्च्युली तिथे सगळी कामं स्वतःच करायला लागतात. हाताखाली कामं करायला माणसं मिळत नाही, सगळं स्वतःच करायचं. त्यामुळे बेसिक जेवण वगैरे तर असंच येतं मला. अँड यू नो दॅट की मी किती स्मार्ट आहे. ओ हॅलो, वर काय बघतेस? तुझ्याशी बोलतोय मी. स्वतःच्या स्तुतीचं विमान किती उंच उडतंय ते बघते. वेरी फनी. बट जो है सो है, मैं ऐसा ही हूँ. बर, उगाच स्वतःचं कौतुक करू नकोस. 2 कप कॉफी बनवताना ओटावर किती राडा करून ठेवलायस. दुधाच्या भांड्यावर झाकण ठेवलं नाहीयेस. चमचा तसंच बाहेर ठेवलायस. गाळणं पण तसंच बाहेर ठेवलंयस. कॉफी आणि साखरेचा डबा कुठल्या तरी वेगळ्याच ठिकाणी ठेवून दिलायस. ठीक आहे. सॉरी. सॉरी काय? तुम्हा पुरुषांचं नाही बरं असतं. कामं करायची, सगळा पसारा करून ठेवायचा आणि तो पसारा मात्र बायकांनी आवरायचा. लगेच काय पुरुष आणि बायका वगैरे करायला लागलीस ग? मुळात तुम्हा बायकांना ना पुरुषांचं कौतुकच नसतं. कोण करतं असं मध्यरात्री कॉफी वगैरे? पण आहे त्याचं कौतुक नाही. आणि तुझा हा जो स्वभाव आहे ना, याचीच भीती वाटते मला. त्या तुझ्या होणाऱ्या बिचारा नवऱ्याचे किती हाल होणार आहेत काय माहिती बाबा. हे पण छवी, जोक्स अपार्ट, तू जेव्हा खरंच लग्न करून या घरातून जाशील तेव्हा बाईआजीची अशी काळजी कोण घेणार ग? आणि तू खरंच सावली आहेस बाईआजीची. तुझ्या आणि बाईआजीचं बॉन्डिंग म्हणजे तर सॉलिडच आहे एकदम. बाईआजी बद्दल विचारशील तर 100 पैकी 100 मार्क देईन मी तुला. पण तुझं लग्न झाल्यावर काय? आपण एक काम करू. काय? आपण तुझ्यासाठी अशी बायको बघू जी बाईआजीची व्यवस्थित काळजी घेईल. मी स्वतः शोधेन ना मुलगी. वाव, नाईस. म्हणजे माझी बायको पण तुझ्यासारखी काकूबाई असणार. अर्थात.
काकूबाई बोललास मला? काकूबाई, मला काकूबाई बोललास? मला काकूबाई बोललास? मला का बोललास नाही काकूबाई? मी तुला बाई आजीमुळे तुला मी सोडते हं? याचा हिशोब मी नंतर चुकता करेल. वाळे वा बघूच. बघ. छवी बेबी आता तुम्हाला जे काही म्हणाली त्यासाठी खरंच सॉरी यार. फार मनाला लावून नको घेऊ ते सगळं. तू तेजा माई तुम्ही सगळे फॅमिली मेंबर आहात आमचे. तुम्हा सगळ्यांशिवाय माझी फॅमिली इमॅजिन पण नाही करू शकत. आणि माई तर लाईफलाईन आहे माझी. आणि तू तुझ्याशी भांडल्याशिवाय चैन पडत नाही मला. यू गाईज आर फॅमिली. फिरंग्या, तुला माझ्याबद्दल इतकं चांगलं पण बोलता येतं? हा हा येत. बापरे, का बेकार कॉफी केली मी. एक मिनिट, इतकी वाईट कॉफी केली होती तरी तू कौतुक करत होतीस. आपल्या माणसांचे दोष लपवून त्यांचं कौतुक करण्यात एक वेगळीच मजा असते. नाईस, कमाल. नाईस, कमाल. कुठे आहे ती घरातली नोकर वत्सला? नोकर नाही येती, माई येते आमची. माई जी कोणी असेल तिला सांग माझ्यासाठी गरम कॉफी घेऊन ये. सिरियसली, काल इतकं सगळं झाल्यानंतर पण तुला शांतपणे नीट सरळ बोलता येत नाहीये का? त्या नोकरांना बोललं की तुला का त्रास होतो? कोणी नाहीये ती या घरची. ऐक ना बेबी, आता आम्ही तुला अनिकेत, शांत राहा. काय ना, आपण आपली मतं इतरांवर लादू शकत नाही, लक्षात ठेव. आणि मला या विषयावर आपल्या घरात पुन्हा वाद नको. आणि बेबी आत्या, तू पण प्लीज जरा शांत राहा ना. बाई आजीची तब्येत बरी नाहीये. बरोबर आहे ना, तू पण बोल. मला कळतंय या घरात माझी काहीच किंमत नाहीये. या घरात माझं कुणीच नाहीये. माझ्यासाठी तरी माझी बाई आजी आणि माझी माई दोघींव्यतिरिक्त कोणीच इम्पॉर्टंट नाहीये. हो का? हो. साकेत, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाई आजी, थँक्यू. खूप मोठा. दादू, हॅपी बर्थडे. थँक्यू. पण बाई आजी, तू आता बाहेर का आलीस? आत आराम करायचा होतास ना. तू ऐक माझं, तू चल तिकडे बस आधी. चल. हा घे. चल चल. बस आई नाही बस. बसते. ठणठणीत बरी मी, काही झालं नाही मला. अनिकेत, वाढदिवसाची तयारी कुठपर्यंत आली? पार्टीची तयारी कुठपर्यंत आली? काय बघताय काय? अरे काय विचारलं मी? पार्टीची तयारी कुठपर्यंत आली? बाई आजी, आपण पार्टी कॅन्सल केली. का? मला विचारलं का?
अगं तुझी तब्येत बरी नाहीये ना. अरे काय सारखं तब्येत बरी नाही, तब्येत बरी नाहीये. पंजा लढवा, सगळ्यांना हरवीन, कळलं ना. अनिकेत, आज पार्टी झालीच पाहिजे, कळलं. अगं पण बाई आजी, पार्टी झाली नाही ना तर हा मी औषध घेणार नाही. अरे अरे औषध घेणं थांबवेन. पार्टी झालीच पाहिजे. अरे पार्टी निमित्त आहे रे. पार्टीमध्ये मला साकेतची होणारी बायको बघायची आहे ना. आणि मग लग्न बघण्याच्या वेळी. हो. अनिकेत जरा तयारी लाग. हा ठीक आहे लाग कामाला. नाचुनेला बघायची एवढीच घाई होती तर बर्फीला का हकलून लावलंस? कारण ती दादासाठी करेक्ट मुलगी नाहीये. कुठे मॅच पण करत नाही ती साकेत दादा. त्यामुळे बर्फी हा ऑप्शन कधीच नव्हता साकेत दादासाठी. अनिकेत तू तू अनिकेत कशाला तिच्या नादी लागतो. जा ना तू पार्टीच्या तयारीला जा. जा तू काय करायचं. काय रे, मला माहितीये या सगळ्या मागे तुझा डोकं होता. तुम्ही सगळ्यांनी मिळून बर्फीला घराबाहेर हकलला ना, गप्प बसणार नाही मी. लक्षात ठेव, या सगळ्याचा बदला नाही घेतला ना तर नावाची बेबी नाही. मीच मूर्ख आहे. करा करा स्वतःच्या मनासारखं. शांत शांत. बेबी हत्या चिडल्यात. हीच संधी आहे छवी. बेबी हत्यांच्या मनात शांभवी बद्दल राग निर्माण झाला तर त्या कदाचित तिला घरात येण्यापासून थांबवतील. बाई आजीला पटवतील. काहीतरी होऊ शकतं. काय करता येईल, काय करता येईल. हॅलो हॅलो कविता, एक गुड न्यूज आहे. काय? फिरंग्याने दादूसाठी बायको निवडलीये. अगं काय सांगतेस? कोण? हळू 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 बोल. अजून कोणाला माहिती नाहीये. सिक्रेट आहे. फिरंग्याने शांभवीला दादूची बायको म्हणून निवडलंय. शांभवी? हो. अगं पण ही गुड न्यूज कशी? तुला तर अगं मी तर खूप खुश आहे. बघ ना, शांभवी, अगं आपली शांभवी दादूची बायको होणार आहे. आणि फिरंग्या एकदम करेक्ट आहे. अगं शांभवीपेक्षा अजून दुसरी चांगली मुलगी दादूसाठी मिळणं शक्यच नाहीये. खरंच. ए छवी, अगं तू ठीक आहेस ना? तुला ताप आलाय का की झोपेत बडबड करतेस तू? अगं नाही, असं अजिबात नाहीये. उलट आता तर माझे डोळे उघडलेत. बघ ना ग, ही शांभवी किती गोड मुलगी आहे. किती सुंदर आहे, किती इंटेलिजंट आहे. ऑफिस मधली सगळी कामं अगदी चोख करते. अगं आणि घरात पण ती सगळ्यांना आवडते. ऑफिस मध्ये पण सगळ्यांना आवडते. आणि तुला सांगू का, त्या शांभवीचं दादूवर प्रेम आहे.